रामकृष्ण हरी मित्रांनो, आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आज आपण ताल केरवा हा जो तबल्यावरती पहिला ताल आहे, ह्या तालाची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर आपण सुरू करूया। ओके, ताल केरवा याची माहिती अशी आहे, ह्याचे एकूण 4 मात्रा आहेत। किती मात्रा आहेत? 4। ह्याचे खंड 2 आहेत। किती? 2। तर पहिला भाग 2 मात्रेचा, दुसरा भाग 2 मात्रेचा। ओके, याची माहिती कशी आहे बघा। ताल केरवा मात्रा 4 भाग 2 2 मात्रेचे, टाळी 1 पहिल्या मात्रेवर, काल 1 तिसऱ्या मात्रेवर। ओके, आता हा ताल हातावरती कशा पद्धतीने म्हणायचा हे आपण बघूया। ओके, आता बघा 1 2 3 4 बरोबर। आपण किती सांगितले मात्रा, किती सांगितल्या? 4। मग पहिला भाग किती मात्रेचा येतोय? 2 मात्रेचा। दुसरा भाग 2 मात्रेचा। बघा त्या हातावरती कशा पद्धतीने दाखवता येईल। 1 2 हा झाला पहिला भाग। आता दुसरा भाग कसा आहे? 3 4। आपण काल किती मात्रे सांगितला? तिसऱ्या मात्रेवर। ओके, 1 2 3 4 1 2 3 4। आता याची दुप्पट कशी सांगता येईल? 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4। समजलं? ही झाली एकपट दुप्पट अंकांची मात्रेची बरोबर। आता हा ताल अक्षर कशी व्हायचे आहेत बघा। धा गे ना तीन न क धिन ना। ओके, धा गे ना तीन न क धिन ना। ओके, हा झाला ठेका एकपट मध्ये। याची दुप्पट ठेका कसा करायचा हातावरती? धा गे ना तीन न क धिन ना, धागे 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 ना तीन न क धिन ना। मी अनेकदा सांगतो बघा, रिपीट करतो। धागे ना तीन न क धिन ना, धागे ना तीन न क धिन ना, धागे ना तीन न क धिन ना, धागे ना तीन न क धिन ना। ओके, ही झाली सगळी हातावरची माहिती। ओके, आता हा ताल तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवायचा हे आपण बघूया। ओके, आता अक्षर कसे आहेत? धा गे। ओके, आपण मागच्या व्हिडिओमध्ये धा कसं वाजवायचं, गे कसं वाजवायचं हे आपण सर्व पाहिलेलं आहे। तरी देखील आपण थोडीशी उजळणी करूया आणि सुरू करूया। ओके, धा, ओके, धा गे बॅग्यावरती गे वाजवायचा आहे। ओके, धा गे। आता परत ना तबल्यावर ना, ओके, ना तीन तीन। ओके, न क पुढचा अक्षर न क, लास्टला धिन ना। ओके, धागे ना तीन न क धिन ना। ओके, ताल केरवा हा खूप महत्वाचा ताल आहे, सर्वात उपयोगी ताल आहे। कारण भजनामध्ये आपण ज्यावेळेला लग्या वाजवतो तर त्या ताल केरव्यामधल्याच वाजवतो। पुन्हा आपण हिंदी चित्रपटामध्ये जे काही गाणी असतात सिनेमामधली, ती सुद्धा गाणी ही ताल केरव्यामधली दादऱ्यामध्येच म्हटली जातात। त्यामुळे हा ताल एवढा उपयोगीचा आहे। तर सर्वांनी हा ताल एकदा काय करा, अतिशय चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करा। ओके, धागे ना तीन न क धिन ना, ही झाली एकपट। आता ही दुप्पट कशा पद्धतीने वाजवता येईल हे आपण बघूया। धागे ना तीन न क धिन ना, 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 धागे ना तीन न क धिन ना। जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा। आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद। रामकृष्ण हरी।